नमस्कार, सुस्वागतम। आज आपण बनवणार आहोत वर्किंग वुमन या चॅनलवरती पायनॅपल शिरा। अजिबात इसेन्स न वापरता ओरिजिनल पायनॅपलपासून आपण बनवणार आहोत छानपैकी पायनॅपल शिरा। चला तर मग रेसिपी सुरू करूया। पहिल्यांदा आपण एक कढई घ्यायची आहे। चांगली गरम झाल्यानंतर त्यामध्ये तूप टाकायचं आहे। 2 चमचे साधारण तूप टाकून 2 वाटी रवा आपण त्याच्यामध्ये भाजून घेणार आहोत। असा लालसर चांगला भाजून रवा घ्यायचा आहे। लालसर रंग येईपर्यंत आपण रवा जो आहे तो भाजला आहे। रवा भाजून झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, कढईमध्ये पुन्हा 2 चमचे तूप टाकायचं आहे आणि जो मेन आपला पदार्थ आहे पायनॅपल, त्याचे बारीक बारीक पीसेस करून मी इथे घेतलेले आहेत। तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा फिरून घेऊ शकता, पण असे बारीक पीसेस करून त्या तुपामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत। हे बघा, मी व्यवस्थित असे हे पायनॅपलचे जे पीसेस आहेत ते छान आपण भाजून घेतले। चांगला त्यालाही खरपूस लालसर रंग यायला लागलेला आहे। अशा प्रकारे आपण अननसाचे तुकडे जे आहेत ते भाजले। थोडा वेळ त्याला झाकून ठेवायचं आहे मंद आचेवरती। गॅस थोडा बारीक फ्लेम ठेवायची आहे म्हणजे ते खाली लागणार नाहीत। अशा प्रकारे आपण अननसाचे छोटे छोटे तुकडे आहेत ते भाजून घेतले। त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स मिक्स करायचे आहेत। काजू, बदाम, किसमिस, थोडीशी वेलची पावडर मी घेतलेली आहे, पण वेलची पावडर मी त्याच्यामध्ये आधी डायरेक्ट टाकली नाही आहे। त्याच्यामध्ये थोडं गरम पाणी करून मी टाकलेलं आहे। साधारण 1 ग्लास गरम पाणी 2 वाटी शिऱ्याला पुरेसं होतं आणि थोडं चवीपुरता मीठ टाकलं आहे। आणि जी वेलची मगाशी मी घेतली होती ती वेलची साखरेमध्ये घेऊन त्यामध्ये थोडा जायफळचा तुकडा घेतला आणि ती वेलची जायफळ असं मी मिक्स साखरेमध्ये टाकून मी मिक्सरमध्ये फिरून घेतलं आणि थोडासा कलर येण्यासाठी मी हळद टाकली आहे। हळदीमुळे छान असा शिऱ्याला कलर आलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये तो भाजलेला रवा टाकून आपण झाकून ठेवलं आणि आता पहा 5 मिनिटानंतर 5 मिनिटं आपण थांबायचं आहे गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवून। आणि असा छान तयार झालेला आहे स्वादिष्ट असा पायनॅपल शिरा। तुम्हीही नक्की ट्राय करा।